ऑइली स्किन असेल तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो मेकअप करण्यामध्ये आणि आपल्याला एक खूप मोठा प्रश्न असतो की मेकअप करू की नाही, कारण इतकं घाम येत असतं चेहऱ्यावरती की असं वाटतं मेकअप सगळा निघून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की ऑइली स्किनवरती मेकअप कसा करायचा आणि तो लॉंग लास्टिंग कसा ठेवायचा, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी हे शिकवणार आहे की तुमची स्किन टाईप जर ऑइली असेल तर उन्हाळ्यात मेकअप कसा करायचा. सगळ्यात पहिलं तर आपण स्किन केअर करतो, मग तुमची स्किन टाईप ड्राय असो, ऑइली असो, कोणताही स्किन टाईप जरी असला तरीही मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करायचा असतो. सगळ्यात पहिला क्लेन्झर यूज करायचा आहे खूप चांगला, स्पेशली जे ऑइली स्किनसाठी बनलेले असतात असे क्लेन्झर तुम्ही यूज करा. क्लेन्झर यूज केल्यानंतर टोनर लावायला अजिबात विसरायचं नाही. स्पेशली जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर टोनर अजिबात स्किप करू नका, कारण टोनर हेल्प करतं टू मिनिमाइज युअर पोर्स आणि त्याच्यामुळे तुम्हाला घाम येण्याचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी होतो. ठीक आहे, टोनर लावायचं आहे आणि टोनर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका. बऱ्याच जणांना गैरसमज असतं की चेहरा ऑइली आहे तर मॉइश्चरायझर लावायचं, स्किप केला तर चालतो का? नाही, स्किप करायचं नाही आहे. मॉइश्चरायझरसुद्धा वापरायचं आहे, पण खूप जास्त हेवी मॉइश्चरायझर्स वापरण्याची गरज नाही आहे. लाईट वेट मॉइश्चरायझर किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर जे असतात ते तुम्ही वापरा, पण स्किन केअर हा करायचा आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीनसुद्धा लावायचं आहे. सनस्क्रीन अजिबात विसरू नका. सनस्क्रीनमध्ये मॅट फिनिश जे सनस्क्रीन असतात ते ऑइली स्किनसाठी खूप चांगले असतात. ऑइली स्किनसाठी जे पण स्किन केअर प्रॉडक्ट्स जे मला खूप आवडतात ते सगळे प्रॉडक्ट्स मी टॅग करणार आहे. ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करून बघा, त्याच्यामध्ये सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतील. मेकअप सुरू करण्याच्या आधी काही टिप्स तुम्हाला देते. जर स्किन टाईप ऑइली असेल तर सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे अजिबात हेवी मेकअपच्या नादाला लागायचं नाही आहे. हेवी मेकअप स्पेशली उन्हाळ्यात तर जितकं होतं तितकं अवॉइड करायचं आहे. सिम्पल आणि एकदम मिनिमम मेकअप तुम्ही यूज करू शकता, पण हेवी मेकअपला अजिबात जाऊ नका, कारण उन्हाळ्यामध्ये तसंही आपल्याला खूप घाम येत असतं आणि त्याचबरोबर मेकअप आपण केलेला असेल, फुल फेस ऑफ मेकअप असेल तर घाम खूप जास्त येत आणि जर ऑइली स्किन असेल तर काय विचारायचा प्रश्नच नाही. ठीक आहे, त्यामुळे हेवी मेकअप अवॉइड करायचा आहे. जितकं होतं आपल्याला लाईट मेकअप करायचा आहे. दुसरा पॉईंट म्हणजे जे पण तुम्ही फाउंडेशन वगैरे वापरता ते डीवी किंवा असे हायड्रेटिंग असे फाउंडेशन न वापरता मॅट फिनिशवाले फाउंडेशन वापरायचे आहे. त्यांना कसं होणार आहे, तुम्हाला खूप जास्त तेलकट वाटणार नाही आहे, थोडंसं मॅट लुक येणार आहे. तिसरा पॉईंट म्हणजे कोणतेही क्रीम प्रॉडक्ट्स वापरू नका, जसं की कॉन्टोरिंग, ब्लश, हायलायटर. हे क्रीम प्रॉडक्ट्स जे असतात ते ड्राय स्किनसाठी खूप चांगले दिसतात, खूप चांगले काम करतात, पण जर ऑइली स्किन असेल तर क्रीम प्रॉडक्ट्स न वापरता पावडर प्रॉडक्ट्स आपल्याला वापरायचे आहेत. बेसिकली हे मेन डिफरन्स असतं जेव्हा तुम्ही ऑइली स्किनवरती मेकअप करत असता. ऑलवेज अवॉइड क्रीम प्रॉडक्ट्स. ठीक आहे, क्रीम ब्लश, क्रीम कॉन्टोर नाही वापरता आपण काय करणार आहे, पावडर प्रॉडक्ट्स वापरणार आहे. ठीक आहे, गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि मिनिमम मेकअप करायचा आहे. ठीक आहे, तर आता माझा फेसवरती स्किन केअर झालेला आहे. स्किनवरती आता मेकअपमधला कोणताही प्रॉडक्ट नाही आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला मी काय यूज करणार आहे, प्रायमर यूज करणार आहे, कारण प्रायमरनं काय होतं, पोरसुद्धा मिनिमाइज होतात, ब्लर होऊन जातात, त्यामुळं प्रायमर लावायचं आहे. ठीक आहे, प्रायमरसाठी मी कलर बारचा हा प्रायमर यूज करत आहे. खूपच मस्त आहे, सिलिकॉन बेस्ड आहे. इथं तुम्हाला अगेन लक्ष द्यायचं आहे की क्रीम प्रायमर्स वापरायचे नाहीत. जसे की ड्राय स्किनमध्ये मी सांगितलं होते स्विस ब्युटीचं तुम्ही वापरू शकता, क्रीम असतात आणि हायड्रेटिंग असतात, पण जर ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड, सिलिकॉन बेस्ड असे जे प्रायमर्स असतात ते तुम्ही ट्राय करायचं आहे. त्यातला हा कलर बारचा खूप चांगला आहे. ठीक आहे, आता जिथं जिथं आपल्याला जास्त घाम येतं तिथं प्रायमर लावायला अजिबात विसरू नका. स्पेशली नोज एरियावरती खूप जास्त घाम येतो, फोरहेडवरती खूप घाम येतो. ठीक आहे, तर प्रायमर आपल्याला छान लावून घ्यायचं आहे. तर आता फाउंडेशन जर गरज असेल तरच लावा. जर तुम्हाला रेग्युलरमध्ये सिम्पल मेकअप करायचा असेल तर फाउंडेशन लावण्याची काही गरज नाही आहे. तर तुम्ही फाउंडेशनचा बेस वगैरे करायला गेला तर खूप जास्त घाम येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ते प्रॉडक्ट्स फाउंडेशन जर अवॉइड करता येत असेल तर अवॉइड करू शकता, आणि जर वापरायचंच असेल तर मॅट फिनिशवाले फाउंडेशन वापरायचे. असे फाउंडेशन निवडायचे ज्याच्यावरती मॅट फिनिश असं लिहिलेलं असतं. ठीक आहे, तर आज तर मी फाउंडेशन अजिबात वापरणार नाही, कारण आपल्याला लाईट मेकअप करायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करणार आहे, बेस करण्यासाठी फक्त कन्सिलर वापरणार आहे. ठीक आहे, कन्सिलरसाठी मी हा फॉरेवर 52चा कन्सिलर यूज करणार आहे, फक्त तिथं जिथं आपल्याला गरज आहे. ठीक आहे, लेअर कमी करते आहे, फाउंडेशन स्किप केलेलं आहे, त्यामुळे लेअरिंगसुद्धा थोडीशी कमी होणार आहे. ठीक आहे, तर कन्सिलर यूज करत आहे डोळ्यांच्या खाली, चेहऱ्यावरती कुठंही जर तुम्हाला वाटलं की डिस्कलरेशन आहे तिथं कन्सिलर लावायचं आहे. जसं की मोस्टली ओठांच्या बाजूला असतं, कुठं पिंपल आला आहे, पापण्यांच्या वरती जिथं डिस्कलरेशन आहे तिथं तुम्ही वापरू शकता. आणि इवन मला इथे एक पिंपलसुद्धा आहे,
त्याला मी ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून घेणार आहे डॅब मोशन्समध्ये. आता कन्सिलर आपण लावलेला आहे, पण आता मी काय करणार आहे, मेकअप फिक्सर यूज करणार आहे. म्हणजे तो कन्सिलर जो आपण लावलेला आहे तो सेट होऊन जाणार आणि तो हलणार नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी मी काय करणार आहे, इनसाईडचा हा मेकअप फिक्सर यूज करत आहे आणि ह्याला स्प्रे करून घ्यायचा आहे. जर ऑइली स्किन असेल ना तर मेकअप फिक्सर तुमच्याकडे असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय मेकअप तुमचा लॉंग लास्टिंग राहणार नाही आहे, टिकणार नाही आहे. त्यामुळे जर मेकअप फिक्सर नसेल तर नक्की तो घेऊन या. आणि त्याच्यासाठी मी हा इनसाईडचा वापरते, बजेटमधला आहे. बजेटमध्ये स्विस ब्युटीचा सुद्धा खूप चांगला आहे. ठीक आहे, तर हे 2 प्राइमर्स आहेत. आता जरा ह्याला आपण सेट होऊ देऊया. आता नेक्स्ट प्रॉडक्ट मी काय यूज करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरनं काय होणार आहे, मॅट लुक येणार आहे आणि जी स्किनवरती आता जी शाईन आहे ती सुद्धा दिसणार नाही आहे, मॅट होऊन जाणार आहे. ठीक आहे, कॉम्पॅक्ट पावडरमध्ये मॅट फिनिश देणारे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स मिळणार आहेत. त्यातला माझा जो करंटली फेवरेट आहे आणि मला खूप आवडतो कारण याचं कव्हरेज खूप चांगला आहे, तो म्हणजे हा लॉरियल पॅरिसचा इन्फॅलिबल कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करत आहे. बजेटमध्ये जर तुम्हाला चांगला हवा असेल तर मेबिलिनचा सुद्धा खूप चांगला आहे, शुगरचा सुद्धा खूप चांगला आहे आणि लॅक्मेचा सुद्धा खूप चांगला आहे. ठीक आहे, तर हा कॉम्पॅक्ट पावडर मी यूज करणार आहे. आता ह्याचं कव्हरेज किती चांगलं आहे हे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, एका साईडला मी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि फक्त ह्या साईडला वापरलेली आहे, पण याचं कव्हरेज किती चांगलं आहे. असं वाटत आहे जसं फाउंडेशननं मी बेस केलेली आहे, पण आपण फाउंडेशन वापरलाच नाही आहे, फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेला आहे. कॉम्पॅक्ट पावडरनं आपण सगळं सेट केलेलं आहे. आता मी काय करणार आहे, कॉन्टोरिंग वगैरे यूज नाही करणार कारण उन्हाळ्यामध्ये जसं मी मगाशी म्हटले जितकं होतं आपल्याला लाईट मेकअप करायचा आहे. तर आज मी काय करणार आहे, ब्लश यूज करणार आहे आणि ब्लश पण असा यूज करणार आहे जो थोडासा हायलायटिंगसुद्धा इफेक्ट देणार आहे, थोडासा ग्लोसुद्धा देणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी खूप चांगला एक ब्लश ऑप्शन मी देते, तो म्हणजे हा स्विस ब्युटीचा ब्लश आहे. बेक्ड ब्लशर अँड हायलायटर पॅलेट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शेड्स मिळतात. थोडंसं ब्रॉन्झर इफेक्ट द्यायचं असेल तर इथं ब्रॉन्झरचे शेड्ससुद्धा आहेत आणि प्लस ब्लशचे सुद्धा 2 शेड्स आहेत. ठीक आहे, ह्याला मी यूज करत आहे, लाईटली मी यूज करणार आहे. आता ब्लश यूज केलेला आहे, पण ग्लोसुद्धा आहे आणि स्लाइटली पिंक शेडसुद्धा दिसत आहे. ठीक आहे, आता बेस मेकअपमध्ये मी इतकंच करत आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच करायचं नाही आहे. आणि आता परत एकदा मी काय करणार आहे, मेकअप फिक्सर यूज करणार आहे. म्हणजे परत एकदा आपण कॉम्पॅक्ट आणि ब्लशर यूज केलं होतं ते सुद्धा लॉक होणार आहेत आणि ते सुद्धा हलणार नाही, त्यासाठी मेकअप फिक्सर मी यूज करत आहे. आता ह्याला फक्त डॅब करत आहे. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचा मेकअप करताना सुद्धा जर तुम्ही दिवसामध्ये बाहेर जात असाल तर आय शॅडो वगैरे काहीच यूज करण्याची गरज नाही आहे. पण जर तरी तुम्हाला वाटत असेल की हा मला थोडंसं शेड आवडतं तर मगाशी आपण जो ब्लश यूज केला होता त्यातला तुम्ही पिंक और ब्राऊन असे दोन्हीही शेडमधला कोणताही तुम्हाला आवडतो तो तुम्ही वापरू शकता, म्हणजे थोडासा कलरसुद्धा येतो. मला अजिबात यूज करायची इच्छा नाही आहे कारण उन्हाळ्यामध्ये जितकं होतं आपल्याला लाईट मेकअप ठेवायचा आहे. तर आता मी काय करणार आहे, फक्त मस्कारा यूज करणार आहे. मस्कारामध्ये मी हा मेबिलिनचा स्काय हाय मस्कारा यूज करत आहे. खूप चांगला आहे मेबिलिनचा आणि त्याचबरोबर हा वॉटरप्रूफसुद्धा आहे.
आता हाच प्रॉडक्ट मी यूज करणार आहे आयब्रोसुद्धा सेट करायला. ऑलमोस्ट सगळा मेकअप झालेला आहे. आता आपला फक्त लिपस्टिक राहिलेला आहे. लिपस्टिकमध्ये असं काही प्रेफरन्स नाही आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या कलरचे लिपस्टिक्स आवडतात. पण मोस्टली जर सकाळच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही बाहेर जात असाल तर आय वूड सजेस्ट की थोडेसे न्यूट्रल कलर्स, न्यूड कलर्स असे लिपस्टिक्स वापरा, म्हणजे ते खूप छान दिसतात. दिवसाच्या टायमिंगमध्ये असे भडक लाल, गुलाबी असे कलर्स नाही चांगले वाटत. गो फॉर न्यूड कलर्स, दिसायला खूप छान दिसतात. त्याच्यासाठी नायकाचा हा लिपस्टिक मी यूज करत आहे. नायकाची लिपस्टिक यूज करत आहे इन द शेड गेम ऑन हा शेड आहे. आणि हा आहे माझा फायनल लुक, जो की उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आणि खूप कमी लेअरिंग आपण केलेली आहे, त्यामुळे चेहऱ्यावरती सुद्धा हा खूप लाईट वेट वाटतो. त्याचबरोबर हा मेकअप करण्यासाठी फक्त 5 मिनिट लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कितीही जरी तुम्हाला घाम आला तरीही हा मेकअप अजिबात हलणार नाही आहे. हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते की हा वॉटरप्रूफ आहे की नाही. सो मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा लुक? सिम्पलच आहे करायला, फक्त 5 मिनिट लागतात, जास्त वेळ अजिबात लागत नाही. त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा हा लुक नक्की ट्राय करून बघा. हा मेकअप तुमचा अजिबात हलणार नाही आहे. लेट मी शो यू. आता हा माझ्याकडे एक टिश्यू आहे, तुम्ही बघू शकता पूर्णपणे प्लेन आहे. आणि आता ह्याला मी मिक्सरचा आवाज, तर आता मी ह्याला डॅप करून दाखवते. अजिबात मेकअप निघालेला नाही आहे. आता ह्याचा वॉटर टेस्टसुद्धा करून बघूया की मेकअप निघतो का. लेट्स टेस्ट. अजिबात मेकअप निघालेला नाही आहे. हा जर तुमची लिपस्टिक जर ट्रान्सफर प्रूफ नसेल ती निघणार, जसं की ही लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ नाही आहे, निघते. पण बाकीचा मेकअप अजिबात हललेला नाही आहे. पाणी मारलेलं आहे, पाणी पूर्ण टिश्यूवरती येत आहे, पण मेकअप निघालेला नाही आहे. ठीक आहे. सो आता तुम्ही बघितला मेकअप आपला अजिबात निघालेला नाही आहे टिश्यूवरती. त्यामुळे तुम्हाला कितीतरी घाम आला तरी मेकअप तुमचा मेल्ट होणार नाही आहे. त्यामुळे तुमची स्किन टाईप जर ऑइली असेल आणि इवन जर ऑइली नसेल, ड्राय आहे, नॉर्मल स्किन आहे, तरीही उन्हाळ्यात सगळ्यांना घाम येत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की हा लुक ट्राय करून बघा. आणि जर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला भरपूर मेकअप रिलेटेड कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघून जर चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर नक्की तुमचं नाव ह्या व्हिडिओच्या खाली लिहायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सबस्क्रायबर शॉर्टआउट नक्की देईन. ह्या व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर शॉर्टआउटची नावे ॲक्च्युली मी घेतलेली नाही आहेत, नोट केलेली नाही आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे. तर सबस्क्राईब करून नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.